ऐसा हरिभक्त भावा कोणी. माझं कीर्तन संपलंय. अभंगावरती अल्पमतीप्रमाणे विवेचन करण्याचा प्रयत्न केला. जाता जाता काही महत्त्वाच्या 2-3 गोष्टी सांगतो, तेवढ्या फक्त ध्यानात ठेवा. जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करा, गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला, आणि आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत थोडंसं त्या धर्माची जाण ठेवा. आपल्या धर्मावरती फार मोठी आक्रमणं सध्या होत आहे, त्याच्याकरता आपण सगळ्यांनी वेळीच सावध झालं पाहिजे. महाराज होतं काय, आपल्या धर्मामध्ये हा मराठा, तो वंजारी, तो कोळी, हा माळी, तो साडी, हे जे जातीयवादाचं भूत घुसलेलं आहे ना, हे सगळ्यांनी डोक्यातून काढून टाका. माझ्या एक लक्ष द्या, एवढा महत्त्वाचा मुद्दा आहे, बस मला थांबायचं एवढं सांगून. हे जे सध्या डोक्यामध्ये भूत बसलं आहे ना, हे डोक्यातून काढून टाका. सध्या एकाच मंत्राची गरज आहे, एकाच तत्वज्ञानाची गरज आहे. हिंदवहा सहोदरा सर्वे न हिंदू पतितो भवेत, मम दीक्षा हिंदू रक्षा, मम मंत्र समानता. सध्या या मंत्राची गरज आहे. आणि मी हे का सांगतोय माहिती आहे, 2-3 दिवसापूर्वीची घटना आहे, जम्मू काश्मीरमधली. आपण सगळ्यांनी बघितलं असेल मोबाईलला, टी व्हीवरती. जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी 28 हिंदूंची कत्तल करण्यात आली. पर्यटक नव्हते ते, ध्यानात घ्या. मीडियावरती चुकीची बातमी पसरवली जाते. मीडियावाले काय म्हणताय, 28 पर्यटकांना मारण्यात आलं. 28 पर्यटकांना नाही मारण्यात आलं, 28 हिंदूंना मारण्यात आलं. ज्यांची ज्यांची लोक त्याच्यामध्ये गेली ना, ऐका त्यांच्या मुलाखती, करा मोबाईलला सर त्यांच्या मुलाखती, त्यांच्या आया बहिणींच्या मुलाखती वाचा, ऐका काय सांगता येते. ज्यावेळी अतिरेक्यांचा हल्ला झाला, अतिरेक्यांचा म्हणण्यापेक्षा त्या मुस्लिम अतिरेक्यांनी ज्यावेळी हल्ला केला, हल्ला केल्याच्या नंतर पहिलं काय विचारण्यात आलं माहिती आहे, सगळे हिंदू एका बाजूला व्हा आणि सगळे मुसलमान एका बाजूला व्हा. त्या मुसलमानांच्या मधनं आमच्या हिंदूंना बाजूला काढण्यात आलं. त्यांना कलमा म्हणायला लावल्या कुराणातल्या, आणि कुराणातल्या कलमा जर म्हणता नाही आल्या तर गोळी घालण्यात आली. इथपर्यंत ती लोक थांबले नाही. इतिहास वस्तुस्थिती काय ऐकून घ्या, समजून घ्या. त्या लोकांचे कपडे काढण्यात आले. माझं बोलणं जरा तुम्हाला वाईट वाटेल, तुमच्या मनाला ते जरा बोचेल, पण ते बोचलंच पाहिजे. त्या लोकांचे कपडे काढून चेक करण्यात आलं, आणि हे जर हिंदू असतील तर त्यांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. काय चाललंय महाराज आपल्या देशामध्ये, हिंदूंकरता काय चाललंय. आणि आपण सगळे हिंदू अजून माळी कोळीन साडी याच्यामध्येच अडकलोय. आपण कधी जागे होणार. अतिरेक्यांनी तिथं विचारलं नाही तू कोणत्या जातीचा आहे, अतिरेक्यांनी विचारलं नाही तू कोणत्या राज्यातला आहे, अतिरेक्यांनी विचारलं नाही तुला कोणती भाषा येते. त्यांनी एकच विचारलं, तुम्ही हिंदू आहात, आणि हिंदू जर असत तुम्ही असाल तर तुम्हाला मरावं लागलं. आणि आमच्या 28 हिंदू भावंडांना तिथं मरावं लागलं, प्राणाला मुकावं लागलं. महाराज आम्ही कधी जागे होणार, भाईचाऱ्याचं भूत कधी उतरवणार आम्ही. हे समानता, भाईचारा, सेक्युलरपणा हे कधी डोक्यातून काढणार आम्ही. उद्या आमच्यातला एखादा कोणी मेल्यानंतर आम्ही जागे होणार आहे का, कधी जागे होणार. बरं हे मेले हा एक आमच्यातले नव्हते का, डोंबिवलीचे 3, महाराष्ट्रातले 6 जण होते. ध्यानात घ्या, हिंदू म्हणून मारण्यात आलंय. आपल्या डोक्यातला हा सेक्युलरपणा डोक्यातून काढून टाका. हे समानतेचं भूत, सर्व धर्म संभाव हे भूत डोक्यातून काढून टाका. लोक म्हणतात आतंकवाद का कोई धर्म नाही होता, मग सगळे आतंकवादी एकाच धर्मातून का जन्माला येतात. बरं एवढं झाल्याच्या नंतर ठीक आहे, आम्ही मान्य करू दहशतवादी हल्ला होता, इथपर्यंत आम्ही मान्य करू. काल मी एका त्यांच्या मुस्लिम धर्मगुरूची मुलाखत ऐकली आहे, यूट्यूबला सर्च करा. काय सांगतोय तो माणूस, त्याला मीडियावाल्यांनी विचारण्यात आलं 28 लोक मेली, काय वाटतं तुम्हाला. तो काय सांगतो माहिती आहे, तो म्हणतोय तसं जर पाहायला गेलं तर हे वाईटच झालं, पण आमच्या धर्माच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हे खूप चांगलं झालं. कोण बोलतोय, त्यांचा मौलवी बोलतोय. जे झालं ते बरं झालं, 28 लोक मारली, चांगलं झालं. काय सांगतोय तो मौलवी, तो सांगतोय आमचं कुराण असं सांगतं की या जगामध्ये
मुस्लिम जर सोडले तर बाकीचे सगळे काफिर आहे आणि या काफिरांना तुम्ही मारा, तुम्हाला जन्नत मिळेल, स्वर्ग मिळेल, हे त्यांचं तत्वज्ञान सांगतंय. कुठे तुमचा भाईचारा, कुठे तुमचा सेक्युलरपणा? हे निखिल वागळे, विश्वंभर चौधरी मागे मागे खूप बोंबलत होते, कुठे आता? कुठे मानवाधिकारवाले, कुठे सेक्युलर लोक? ध्यानात घ्या, आमच्या धर्मावरती फार मोठं संकट आलंय आणि संकट आता आपल्या उमऱ्यावरती येऊन ठेपलंय. त्याच्यामुळे आपल्या लोकांनी जागं झालं पाहिजे, सगळ्या हिंदूंनी जागं झालं पाहिजे. काल एका महात्म्याच्या मुखातून मी खूप चांगलं वाक्य ऐकलं महाराज. अरे ते लोक जर त्यांच्या धर्मासाठी तुमच्या छाताडावर बंदुका ठेवत असेल तर तुम्ही तुमच्या धर्मासाठी कोणाकडून खरेदी करायचं हे पण नाही ठरवू शकत. ध्यानात घ्या तुम्ही. लव जिहाद असेल, लँड जिहाद असेल, असे कितीतरी आयाम त्यांच्याकडे चालवले जातात. आमच्या मुलींकडे वाईट नजरेने बघितलं जातं. चित्रपट येताना का बरं? चित्रपटामध्ये हिरो मुस्लिम असतो आणि हिरोईनी हिंदू असते. का बरं? हिरोईनी हिंदू चालत नाही, मुसलमान चालत नाही, हिरो हिंदू चालत नाही. हे ध्यानात घ्या. आमच्या डोक्यामध्ये हे, आमच्या या तत्वज्ञानामध्ये, आमच्या विचारामध्ये हे स्लो पॉयझन सोडण्याचा हा सगळा प्रकार चालू आहे. त्यांचा 5 वर्षाचा मुलगा असू द्या, डोक्यावरती गोल टोपी घातली जाते आणि दर शुक्रवारी तो नमाज पढण्याकरता जातो. कुठे? त्यांच्या मस्जिदीमध्ये. आमची पोरं काय करताय? काय करताय आमची पोरं? आमची पोरं कधी एकत्र येत आहे का? कधी जागे होणार आम्ही आमच्या धर्माकरता? कधी आम्ही आमच्या लेकराला वारकरी टोपी घालणार? अरे ते जर 8 दिवसातून प्रत्येक शुक्रवारी मस्जिदीमध्ये नमाज पाडण्याकरता येत असेल ना, तर आमच्या पोरांनी प्रत्येक शनिवारी मारुतीरायाच्या मंदिरामध्ये येऊन हनुमान चालीसा म्हटलीच पाहिजे, म्हटलीच पाहिजे. कधी एकत्र येणार आहे आम्ही? कधी जागे होणार? ध्यानात घ्या. छोटं महाराज, 4च घर आहे. किती घरं? 4च घर आहे. 1 एकराच्या जागेमध्ये 10 कोटीची मस्जिद उभं राहते. 10 कोटीची. आमच्या सगळ्या गावाला मिळून गावच्या मंदिराचा जीर्णोद्धार लवकर करता येत नाही. 4 घरं मिळून 1 एकराच्या जागेमध्ये 1 कोटीची मस्जिद, 10 कोटीची मस्जिद कशी काय बांधू शकता? कुठून येतोय हा पैसा? कोण पैसा पुरवतोय? आम्ही कधी निरीक्षण करतो का? आमच्या गावामध्ये छोटंसं एक थडगं बांधलं जातं, त्याच्यावर चादर ठेवली जाते, त्याच्यावर एखादा मौलवी येतो, नमाज पडतो, त्याच्यानंतर तो एक आणतो. एकाच्या बरोबर 10 कुटुंब तिथे येतात. 10चे 50 होतात, 50चे 100 होतात. आणि दुर्दैवाने एक दिवस असा येतो की आपल्याच जागेतून आपल्याला ती जागा सोडून दुसरीकडे जावं लागतं. त्यांचं गाव त्या ठिकाणी तयार होतं. आपलं चाललंय हम दो हमारे दो, त्यांचं चाललंय हम दो हमारे 50. 1947ची लोकसंख्या त्यांची आणि 2025ची लोकसंख्या. करा विचार, किती फरक झालाय, किती संख्या वाढली झपाट्याने. आमचं काय चाललंय? शेजारी बांगलादेशमध्ये काय होतंय, जम्मू काश्मीरमध्ये काय होतंय, पश्चिम बंगालमध्ये काय होतंय? कधीतरी आमच्या मुलांना धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे. धर्माच्या प्रती आपली लेकरं जागरूक झाली पाहिजे. हे फालतू चित्रपट दाखवण्यापेक्षा दाखवा ना कधीतरी. द केरला स्टोरी दाखवा. प्रत्येक, ऐका, इथं बसलेल्या सगळ्या 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 माझ्या आया आणि सगळे वडील, ज्यांच्या ज्यांच्या मुली आता तारुण्यात आहे ना, त्या प्रत्येक मुलीला हाताला धरून द केरला स्टोरी दाखवा कधीतरी. आमच्या मुलांना दाखवा. काश्मीर फाईल कधीतरी दाखवा. काय अवस्था झाली आमची वाली. हे आम्ही चित्रपटात बघत होतो. आता चित्रपटात बघायला नाही, प्रत्यक्षात बघायला मिळाला आम्हाला. 2 दिवसापूर्वी आमच्या लोकांची कत्तल करण्यात आली. महाराज, आम्ही कधी जागे होणार? आमचा हिंदूंचा फार मोठा स्वभाव आहे, विसरभोळा. आपल्या लोकांनी जागं झालं पाहिजे आपल्या धर्माकरता, देशाकरता. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या धर्माकरता. त्यांच्या परंपरेत जन्माला आलेलो आहोत आपण. म्हणून धर्माकरता सर्वांनी जागरूक राहा. आपल्या धर्माचं शिक्षण आपल्या मुलाबाळांना द्या. ही काळाची गरज आहे. धर्माच्या प्रती जागरूक राहा. मला वाटतं आत्ताचा काळ लाठ्या काठ्या घेऊन कुस्त्या करण्याचा काळ नाही, पण खरेदी करताना आम्ही विचार केला पाहिजे. कारण ध्यानात घ्या, आज आम्ही जे पैसे त्यांना देतोय ना, उद्या तेच पैसे त्या दहशतवाद्यांना बंदुका देण्याकरता खर्च होणार आहे आणि त्याच बंदुकांच्या माध्यमातून आमचे भाऊबंद उद्या मारले जाणार आहे. हे ध्यानात घ्या. हे मानवता फिनवता त्यांच्या धर्मामध्ये काही नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या लोकांनी धर्माकरता जागरूक राहा. खऱ्या अर्थाने धर्माच्या प्रती निष्ठा ठेवा. आपल्या मुलांना आपल्या धर्माचं ज्ञान द्या. आपल्या मुलींना आपल्या धर्माचं ज्ञान द्या. खऱ्या अर्थाने